वैष्णवी मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे। शिवाजीनगर कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतरही सासरा राजेंद्र हगवणेचा निर्लज्जपणाचा कळस दिसून आला। फरार असताना 7 दिवस पितापुत्रांनी आलिशान गाड्यांनी प्रवास केला। फार्म हाऊसवर दोघांनी मुक्काम सुद्धा केला। सून मेली आणि दीर सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट, निर्लज्जपणाचा कळस, आलिशान गाड्या, फार्म हाऊसवर मुक्काम आणि मटणावर ताव। फरार असताना हगवणे पिता पुत्रानं काय केलं? 7 दिवस फरार असताना हगवणे पिता पुत्राचा राजेशाही थाट समोर आलाय। फरार असताना 7 दिवस हगवणे पिता पुत्रांनी आलिशान गाड्या वापरल्या। वेगवेगळ्या ठिकाणी फार्म हाऊसवर प्रवास केला। फरार असताना मटणावर ताव मारल्याचे सीसीटीव्ही समोर आले। फरार असताना हगवणे पिता पुत्राची 7 दिवसांची आलिशान पिकनिक बघा। 17 मे 9 ते 9:30च्या दरम्यान औंध हॉस्पिटलला वैष्णवीचा मृतदेह बघायला गेले। मारहाणीच्या भीतीने 20 ते 25 कार्यकर्ते घेऊन गेले। यावेळी फोर्डची आलिशान कार वापरली। 17 मे गुन्हा दाखल झाल्याचं कळताच अटकेच्या भीतीनं फरार झाले। हॉस्पिटलमधून थार गाडीने बावधनमध्येच मुहूर्त लॉन्सला गेले। 17 मे मुहूर्त लॉन्समध्ये सुरक्षित न वाटल्यामुळे हगवणेनं वडगाव मावळ गाठलं। 17 मे दुपारी 1च्या दरम्यान तळेगाव दाभाडेमधील तांबडा पांढरा रस्सा हॉटेलमध्ये सासरा राजेंद्र हगवणेनं मटणावर ताव मारला। वैष्णवीचा मृतदेह बघून आलेल्या राजेंद्र हगवणेनं निर्लज्जपणाचा कळस गाठलाय। वडगाव मावळमधून हगवणे पितापुत्र रात्री पवना डॅमच्या फार्म हाऊसवर थांबले। पवना डॅम वरून हगवणे पितापुत्र रात्री मुक्कामाला आळंदीच्या लॉजवर थांबले। 18 मेला हगवणे पितापुत्र वडगाव मावळ इथे होते। तिथून ते पवना डॅमला बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर गेले। यावेळी पितापुत्रांनी बलेनो गाडी वापरली। 19 मेला पवना डॅम सोडून हगवणे पितापुत्र सातारा जिल्ह्यामधल्या पुसे गावात गेले। पुसे गावात मित्र अमोल जाधवच्या शेतावर थांबले। 20 मे पुसे गावातून पसरणी मागे कोगनोळीला हॉटेल हेरिटेज मध्ये मुक्कामी थांबले। 21 मे कोगनोळीला मित्र प्रीतम पाटीलच्या शेतावर हगवणे पितापुत्र होते। 19 ते 21 मे हे 3 दिवस हगवणे पितापुत्र कोगनोळीमध्ये होते। 22 मेला हगवणे पितापुत्र पुण्यामध्ये स्वारगेट भागामध्ये परत आले। 23 मे स्वारगेट परिसरामधून फरार होत असताना पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी हगवणे पितापुत्राला अटक केली।